या ठिकाणी एकंदर आढावा दादासाहेबांनी या निवडणुकीचा घेतलेला. या निवडणुकीला सामोरं जात असताना जवळपास 9 वर्षांनी ही नगरपालिकेची निवडणूक होत आहे. दादासाहेबांनी सांगितलं रस्त्याच्या संदर्भात काही ठिकाणी रस्त्यांची परिस्थिती या अडचणीची निश्चित आहे, परंतु अनेक ठिकाणी आपण रस्ते करूनही घेतलेले आहे. म्हणजे असं नाही की सगळेच रस्ते खराब आहे. ही वस्तुस्थिती आहे की ज्या वेळेला भूमिगत गटारांचं काम झालं त्यानंतर जवळपास 14 कोटी रुपये आणून ते रस्ते आपण दुरुस्त करून घेतले आणि विशेष करून आतील भागातील रस्ते ते आपण दुरुस्त करून घेतले होते की जेणेकरून फारच अडचणीची परिस्थिती त्या भागामध्ये निर्माण झाली होती. काही मुख्य रस्ते केले होते ते पुन्हा आता खराब झाले, ते पुन्हा आता आपल्याला करावे लागणार आहे. आणि एकंदरीतच नगरपालिकेचा विषय म्हटल्यानंतर पाणी रस्ते ह्याच्यावरतीच जास्ती आणि नागरिकांची नगरपालिकेमध्ये असणारी कामं याच्यावरच सगळा विषय त्या ठिकाणी येत असतो. रस्त्याच्या कामांविषयी नक्की त्यामध्ये लक्ष घालून चांगल्या प्रकारचे रस्ते आणि विशेष करून रस्ते जे घरांच्या पेक्षा वर गेलेले आहेत ते एक्सकॅव्हेशन करून त्या घराच्या लेवललाच आणण्याच्या दृष्टीने पहिल्यांदा त्या ठिकाणी पाऊल उचललं जाईल. हे थोडं खर्चिक जरी असलं तरी आज परिस्थिती काय होती आणि अनेक भागामध्ये जे आपण अनुभवतोय की सगळं पाणी घरामध्ये यायला सुरुवात झाली. हा एक विषय नक्कीच त्या ठिकाणी हाताळला जाईल. आता ज्ञानेश्वर मंदिरात सगळं पाणी शिरतं, राम मंदिरातही पाणी शिरतं. आपण सगळं बघतोय की कशा प्रकारे रस्त्यांची उंची सातत्याने आपण त्याच रस्त्यावरती मटेरियल टाकून करत असल्यामुळे होतीये, त्याचा प्रामुख्याने विचार केला जाईल. परंतु या निवडणुकीला सामोरं जात असताना दादासाहेबांनी सांगितलं फलटणमध्ये 30 वर्षापूर्वी काहीच झालं नाही असं विरोधक म्हणतात, परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे, फलटण सारखा पाणी पुरवठा आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही. अगदी पुण्यात सुद्धा नाही. कारण पुण्यात सुद्धा अनेक ठिकाणी मी बघितलंय आणि मुंबईत सुद्धा नाही, त्या ठिकाणी टँकरनी पाणी पुरवठा नगरपालिका करत असते. आणि तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही, परंतु टँकर माफिया नावाची त्या ठिकाणी एक वेगळी माफिया पुणे आणि मोठ्या शहरांमध्ये निर्माण झालेली. तो काय आपला विषय नाही, पण फलटणला तशी काही परिस्थिती नाही. कारण रामरायांनी जी काही नळ पाणी पुरवठा योजना त्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये नगराध्यक्ष ते असताना तेव्हापासून जी सुरुवात झाली आणि नंतरच्या काळात ती पूर्ण झाली, त्याच्यामुळे आणखी किती लोकसंख्या आहे एवढीच वाढली तरी फक्त वितरण व्यवस्था वाढवावी लागेल अशा प्रकारची एवढी मोठी व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे. आणि कॅनॉलचं पाणी असल्यामुळं त्या ठिकाणी महाराज साहेबांच्या काळातला कॅनॉल आहे, त्यामुळे काही त्याची काय अडचण आपल्याला जाणवत नाही. हा परिसर आणि आमचं एक वेगळंच नातं ह्या ठिकाणी नक्कीच निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी आपणासमोर बोलत असताना मी एकच सांगू इच्छितो की कुठली स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेष करून नगरपालिका नागरिकांची अशी अपेक्षा असते की तिथं गेल्यावरती कामं आपली पटकन व्हावीत आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त हा सर्व कारभार असावा. मलाही कल्पना आहे की नगरपालिकेमध्ये तसं करणं फार मोठ्या मुश्किलीचं असलं, परंतु तुम्हाला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देताना तो भ्रष्टाचार मुक्त काम करेल एवढं मात्र निश्चित त्या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. अनिकेत राजे हे 100% स्वतः भ्रष्टाचार मुक्त राहतील आणि नगरपालिकाही करण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील एवढा मात्र मी तुम्हाला शब्द देऊ शकतो. पण ह्यातच सगळं तुम्ही बाकीचं होत. कारण मी अनेक वर्ष सगळ्याच ठिकाणी अनुभव घेतोय, नगरपालिकेचा घेतलाय, जिल्हा परिषदचाही घेतलाय आणि कशी कामं चालतात, काय चालतात, हळूहळू कसं सगळं उतरणीकडेच सगळं चाललेलं दिसतंय. आणि हे होत असताना त्या ठिकाणी एक सुशिक्षित सुसंस्कृत असा जर उमेदवार आपल्याला मिळत असेल आणि भ्रष्टाचारापासून दूर राहणारा जर उमेदवार मिळत असेल तर तो स्वीकारायचा का स्वीकारायचा नाही आता आपल्याला ठरवायचं. आणि वस्तुस्थिती तुम्हालाही कुणाला नाकारता येणार नाही, अगदी विरोधकांना सुद्धा हे नाकारता येणार नाही. विरोधकांनी छातीवर ठामपणे हात ठेवून सांगावं की आम्ही भ्रष्टाचार मुक्त कारभार देऊ शकतो, सांगू शकणार नाहीत. अनुभव आहेत आपल्याला, त्यामुळं ते सांगू शकणार नाहीत. पण मी मात्र सांगू शकतो, अनिकेत राजेंची मी हमी घेऊ शकतो. हा एक महत्वाचा मुद्दा आहे.
आणि शेवटी फलटणला एक वारसा लाभलेला आहे, ऐतिहासिक शहर म्हणून फलटणची गणना होते. हा वारसा आपल्याला जपायचा आहे, हे ऐतिहासिक प्रतिमा आपल्याला जपायची आहे आणि त्याचप्रमाणे हे एक ऐतिहासिक शहर त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा की जेणेकरून हे महानुभाव पंथाचं तीर्थक्षेत्र आहे, ऐतिहासिक गाव आहे. अनेक मंडळी आज फलटणला आवर्जून मुदोजी म्हणून वाडा बघायला येत असतात. पुढे गेल्यावरती औंध आहे. त्या सगळ्याचा एक पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे आणि तशा प्रकारची एक दूरदृष्टी असणारा जर उमेदवार आपल्याला मिळाला असेल तर निश्चितपणे त्याच्या ज्ञानाचा फायदा करून आपण फलटणवासियांना एक चांगलं शहर निर्माण करण्याच्या दृष्टीने, कारण भविष्यात आपल्याला थोडा वेगळा विचार करून पुढे जावंच लागणार आहे, वाढ फलटणची करावीच लागणार आहे. एवढे दिवस आपण फलटणची हद्दवाढच झाली नाही, ती केल्याशिवाय आता पर्याय नाही. आणि हे सर्व करत असताना आज फलटणमध्ये शैक्षणिक असेल, क्रीडा क्षेत्रात असेल, अगदी स्पष्ट सांगायचं तर फलटण आजूबाजूच्या कोणाच्याही मागं नाही, किंबहुना पुढे आहे. क्रीडा क्षेत्रात तर आपण अत्यंत उत्तम त्या ठिकाणी कामकाज करत आहोत. आपल्या 3 मुली आज हॉकीच्या भारताच्या त्या ठिकाणी टीम मध्ये असलेल्या आपल्याला दिसतात. इतरत्र कुठं आहे? आज आपल्या अनेक टीम्स आहेत त्या विविध विविध खेळांमध्ये अत्यंत वरच्या पातळीवरती खेळत असताना आपल्याला दिसत आहेत. आणि हे सर्व कशामुळे होते की आपण ते घडवून आणतोय. शिक्षणाचा दर्जा आपण ह्या ठिकाणी उंचवलेला आहे, सर्व प्रकारची शिक्षण आज फलटणला उपलब्ध आहेत. या सर्वाचा विचार करून हे सर्व पुढे नेणारा त्या ठिकाणी दूरदृष्टी असणारं नेतृत्व पाहिजे, नगराध्यक्ष पाहिजे. तो विचार करून आपण अनिकेत राजांना आणि त्यांच्या समवेत असलेल्या त्यांच्या सर्वच उभे असलेल्या नगरसेवक नगरसेविका पदासाठी असलेल्या उमेदवारांना, आपल्याकडे दादासाहेब चोरमले आणि सौ निकम वहिनी उभ्या आहेत, त्यांना या परिसरातून अत्यंत चांगल्या मताधिक्याने आपण मतदान करून विजयी करावं एवढीच विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो.